सोलापूर तुळजापूर मार्गावर बेकायदेशीरित्या बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरवर कारवाई करावी अशी मागणी करत आज सोलापुरातील ब्लॅक पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी आले होते. मात्र विनापरवानगी आंदोलन प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत. तुळजापूर सोलापूर मार्गावर 31 ऑगस्ट रोजी इंडियन ऑइलच्या नावावर बेकायदेशीरित्या बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर ब्लॅक पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पकडला होता. टँकर त्यांनी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन केला होता. मात्र स्थानिक सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी संबंधितांवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे या प्रकरणी कारवाईची मागणी करत आज सोलापुरातील ब्लॅक पॅन्थर सेनेचे पदाधिकारी कोल्हापुरातील विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाबाहेर आले होते. मात्र आंदोलनाची परवानगी घेतली नसल्यानं शाहूपुरी पोलिसांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलीस आपल्याला न्याय देत नसल्यानं 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर आत्मदहन आंदोलन करणार असल्याचा इशारा सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष सोहेल जहागीरदार यांनी दिलाय. सोलापूर येथे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध बायोडिझेलचं टँकर 112ला कॉल करून आम्ही तालुका पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलो होतो. 4 ते 5 तासाच्या अवघ्या एवढ्या काळामध्ये तालुका पोलीस स्टेशन येथे गाडी सोडण्यात आली. कुठलीही त्या टँकर संदर्भात चौकशी केली नाही. त्या संदर्भात आम्ही IG ऑफिसमध्ये पत्र व्यवहार केलं होतं की आम्ही 7 ऑगस्टला आंदोलन करणार आहेत म्हणून. तर आज 7 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही IG ऑफिससमोर आल्यानंतर आंदोलन करण्यासाठी आम्हाला शहापुरी पोलीस स्टेशनवाल्यांनी आंदोलन करायला दिले नाही आणि आमच्यावरच त्या खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही 4 जण होतो, फक्त 4 जण. यामध्ये पोलीस प्रशासन आम्हाला दाबत आहे आणि आमची चळवळ जे चालू आहे ते चळवळ संपवण्याचा प्रयत्न पूर्णपणे पोलीस प्रशासन करत आहे. पोलिसाच्या विरोधात हे आंदोलन होतं. त्यामुळे पोलीस बांधव एक होऊन आमचं आंदोलन उधळून काढलं आणि आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की यानंतर आमच्यावर आम्ही आंदोलन करू नये म्हणून आहे ना, आमच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी आमची एवढीच विनंती आहे की आमचा खोटा गुन्हा माघारी घ्यावा. आमची जे मागणी होती ते मान्य करावी. अन्यथा येत्या काळात 15 ऑगस्ट 2025 रोजी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या घरासमोर आत्मदहन करणार आहे. यावेळी निशाताई बचुटे, समीर फुलारी, सैफन मुजावर यांच्यासह सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.